नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अशोक पवार तुमचं स्वागत करतो आपल्या सामान्य विज्ञानाच्या स्टेट बोर्ड आणि NCERTच्या या ऑनलाईन बॅचमध्ये। बॅचला दिलेल्या भरभरून प्रतिसादाबद्दल सर्वांचा धन्यवाद। विद्यार्थी मित्रांनो, आपण 6वी 7वी आणि 8वीच्या पार्टपर्यंत आलेलो होतो। आता बघा, आपण 8वीचा शेवटचा भाग बघणार आहे। 8वीच्या शेवटच्या भागामध्ये जे टॉपिक आहे त्याच्या संबंधित मी तुम्हाला या ठिकाणी काय आहे डेटाबेस सांगणार आहे। काय डेटाबेस असणार आहे व्यवस्थित लक्ष देऊन ऐका, सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या जात आहे। येणाऱ्या परीक्षेमध्ये राज्यसेवा असेल, संयुक्त पूर्व परीक्षा असेल किंवा कोणतीही एक्झाम असेल, गट ब गट क, रेल्वे असेल, केंद्र सरकारची एक्झाम असेल, कोणत्याही पेपरमध्ये मग TET असेल, काही असेल, कोणत्याही पेपरमध्ये सामान्य विज्ञानाचे प्रश्न चुकता कामा नये यासाठी ही बॅच काय आहे लॉन्च करण्यात आलेली आहे। बघा, जर तुम्हाला तुमच्या मित्रांना बॅच जॉईन करायची असेल तर सगळ्यांनी मिळून सगळ्यांना सजेस्ट करा, ते म्हणजे सायन्स बाय अशोक पवार। जर तुम्हाला खरंच लेक्चर आवडत असेल मनापासून तरच तुम्ही शेअर करा मित्रांनो, असं कंपल्सरी नाही आहे, कारण आउटपुट येणं गरजेचं आहे। जेवढं वेळ माझं महत्त्वाचं आहे त्याच्यापेक्षा जास्त वेळ आजच्या घडीला तुमचं महत्त्वाचं आहे मित्रांनो। आणि यासाठी कोणतीही गोष्टी तडजोड न करता 100% मनातून देण्याचा मी प्रयत्न करतोय आणि हे तुम्हाला लेक्चरमधून दिसतच असेल मित्रांनो। यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत आपले लेक्चर जाणं ही माझी इच्छा आहे आणि यासाठी मला सांगा, तुम्ही तुमच्या मित्रांना आवर्जून सांगा सायन्स बाय अशोक पवार हे ॲप डाउनलोड करा। जर सायन्सचा प्रश्न मिटवायचा असेल आणि काही अडचण असेल तर माझे पर्सनल नंबर दिलेले आहेत, काही मेजर प्रॉब्लेम असेल तर तुम्ही या नंबरवर कॉल करून मला विचारू शकता। वेळ असेल तेव्हा मी रिसीव करेल, जेव्हा रिसीव केलं जाणार नाही तेव्हा नंतर रिटर्न कॉल केलं जाईल। चल बघा, आपण 8वीच्या शेवटच्या भागाकडे येऊया। त्याच्या पहिले एक सांगतो बघा, हे सामान्य विज्ञानाचं माइंड मॅप पुस्तक आहे मित्रांनो, माझं कळालं का? माइंड मॅप बुक आहे, मी स्वतः लिहिलेला आहे मित्रांनो, कळलं का? आणि मी जर स्वतः पुस्तक लिहित असेल तर खूप बारकाईने विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेऊन पुस्तकाची मांडणी करत असतो आणि हे पुस्तक बाकीच्या मार्केटमध्ये असणाऱ्या पुस्तकापेक्षा 100% वेगळं आहे। कारण टोटल जर बघितलं तर ट्री डायग्राम मध्ये दिलेलं आहे। म्हणजे जर बाकीचं पुस्तक वाचायला तुम्हाला 15 दिवस किंवा 1 महिना लागत असेल तर मित्रांनो माहिती आहे का, 1 दिवसामध्ये किंवा काही तासामध्ये पूर्ण सायन्सची रिव्हिजन या पुस्तकातून करू शकता, कारण मांडणी त्या स्वरूपात दिलेली आहे मित्रांनो। तर आवर्जून तुम्ही हे पुस्तक घ्या। काही अडचण असेल तर माझ्या नंबरला कॉन्टॅक्ट करा, त्याच्यावरती मी तुम्हाला काय पुस्तकं कसं उपलब्ध आहेत ते सांगतो। महाराष्ट्रात सगळीकडे उपलब्ध आहेत, फक्त तुम्ही जाऊन बुक स्टॉलवर चौकशी करा। काही बोलले तर मला आवर्जून सांगा। बघा, आता आपल्याला काय बघायचं आहे, आज 8वीच्या पुस्तकात आपण आलोय मानवी शरीर संस्था किंवा इंद्रिय संस्था म्हणतो आपण। ह्युमन बॉडीमध्ये जे ऑर्गन काय आहे, सिस्टीम्स आहेत, इंद्रिय म्हणजे ऑर्गन यानी अवयव मित्रांनो, त्याच्याबाबत आपल्याला बघायचं आहे। आता बघा, पहिली संस्था आहे श्वसन संस्था। तुम्हाला या ठिकाणी एक सुंदर, अतिशय सुंदर डायग्राम दिसत असेल। बघा, या सुंदर डायग्राम मध्ये हे नाकपोकळी आहेत यानी नॉस्ट्रिल्स आहेत, जे नाकाद्वारे काय आपण हवा घेतो, ज्याला नॉस्ट्रिल्स म्हणतो। हा जो घसा आहे, या घशाला आपण इंग्लिश मधून मित्रांनो फॅरिंग्स म्हणत असतो। हा कंठाला आपण लॅरिंग्स म्हणून ओळखलं जातं। श्वास नलिका जी आहे, श्वासनिका, कळलं का, याला काय म्हणत असतो तर याला आपण मित्रांनो माहिती आहे का ब्रॉन्च्युली म्हणून ओळखलं जातं। हे वायुकोशला एल्व्हिलस म्हणतो आपण। हे सगळे इंग्लिश शब्द आहेत, लक्षात ठेवा। श्वास नलिकेला ट्रॅचिया म्हणून ओळखलं जातं, कळलं का, ट्रॅचिया। आणि फुफ्फुसला लंग्स म्हणत असतो मित्रांनो, हे आपल्याला समजणं गरजेचं आहे। हा जो श्वास पटल दिसतो दॅट इज अ डायफ्रॅगम मित्रांनो, दॅट इज अ डायफ्रॅगम, हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे। तर हे इंग्लिश शब्द आहेत, मी पहिलेच सांगून देऊ राहिलो, कारण जे इंग्लिश शब्दांनामुळे कन्फ्युजन होता त्यांच्यासाठी म्हणतो। बघा, श्वास नलिकेमध्ये काय घडतं ते पहिले समजून घ्या। या नाकपुड्यामार्फत यानी नॉस्ट्रिल मार्फत ऑक्सिजनयुक्त हवा अशा प्रकारे घेतली जाते, पुढे जाऊन ती घशामध्ये यानी फॅरिंग्समध्ये मिक्स होते मित्रांनो। घसा हा अन्न नलिकेचा या ठिकाणचा भाग आहे आणि श्वास नलिकेचा पण भाग आहे। म्हणजे शरीरातला असा भाग ज्या ठिकाणी अन्न नलिका आणि श्वास नलिकेचा एकच मार्ग आहे त्याला आपण घसा यानी काय म्हणतो, आपण त्याला फॅरिंग्स म्हणतो। घशातून पुढे ती हवा मला सांगा श्वास नलिकेत प्रवेश करते। श्वास नलिका यानी ही मित्रांनो ट्रॅचियामध्ये प्रवेश करते आणि श्वास नलिकेतील मला सांगा 2 वाहिनी बाहेर पडत असतात, त्याला आपण जर काय म्हणत असेल तर त्याला ब्रॉन्ची किंवा त्याला श्वासनी म्हणतो, ज्याद्वारे दोन्ही फुफ्फुसामध्ये जाते। आणि फुफ्फुसाच्या आतमध्ये जे छोट्या छोट्या वाहिनी असतात त्यांना आपण जर काय म्हणत असेल तर श्वासनिका म्हणतो। आणि त्या छोट्या श्वासनिकेच्या एकदम टोकाला बलून सारखे भाग असतात, या ठिकाणी त्याला आपण
वायुकोश किंवा ॲल्व्हिलस म्हणतो. ती हवा त्या वायुकोशमध्ये जाते, वायुकोशामध्ये बाहेरचा ऑक्सिजन घेतलं जातं आणि कार्बन डायऑक्साईड रिटर्न त्याच मार्गाने रिटर्न पाठवलं जातं. ही श्वसन संस्थेचं कार्य चालतो मित्रांनो. मग बघा या ठिकाणी काय दिलेलं आहे, बहिःशोषण यानी बाह्य शोषण, याला काय म्हणत असतो आपण मित्रांनो माहित आहे का, याला आपण ब्रेथिंग म्हणून ओळखलं जातं. काय असणार आहे ब्रेथिंग? ब्रेथिंग म्हणजे ऑक्सिजनयुक्त हवा शरीरात घेणे आणि कार्बन डायऑक्साईडयुक्त हवा शरीराच्या बाहेर टाकणे. बघा दोन क्रिया असतात बाह्य शोषण मध्ये, एक घेणे हवा आणि एक बाहेर टाकणे. पहिली आहे श्वास घेणे, ज्याला आपण इन्स्पायरेशन म्हणत असतो मित्रांनो. कळलं का? काय असतं, नाकावाटे हवा आत घेतली जाते, तिथून ती श्वास नलिकेद्वारे दोन्ही फुफ्फुसाकडे जाते. या क्रियेला आपण श्वास म्हणतो किंवा या प्रक्रियेला आपण इन्स्पायरेशन म्हणतो. नुसतं फुफ्फुसाकडे नाही मित्रांनो माहित आहे का, ती हवा रक्तामध्ये मिसळली जाते. अशा प्रकारे याला इन्स्पायरेशन किंवा श्वास घेणे म्हणतो. ज्याला उच्छ्वास हा शब्द काय म्हणतो आपण माहिती आहे का, श्वास हा शब्द वापरतो. म्हणजे याचा अर्थ नाकावाटे हवा श्वास नलिकेद्वारे लंग्समध्ये फुफ्फुसात आणि फुफ्फुसातून रक्तात टाकणे, या पूर्ण प्रक्रियेला श्वास घेणे किंवा इन्स्पायरेशन म्हणतो. उच्छ्वास काय असतं रे, हवा घेतल्यानंतर पेशीत जो कार्बन डायऑक्साईड तयार झालता त्याला बाहेर टाकायचं असतं म्हणून हवा बाहेर फेकली जाते. मग उच्छ्वास श्वास सोडणे, फुफ्फुसात घेतलेल्या हवेतील ऑक्सिजन रक्तात जातो आणि रक्तातील कार्बन डायऑक्साईड जो आहे ना फुफ्फुसाकडे पोहोचते. ही हवा उच्छ्वासा वाटा म्हणजे हवा बाहेर फेकणे, ज्याला एक्सपायरेशन म्हणतो, बाहेर टाकली जाते. फुफ्फुसा वाटे होणाऱ्या या दोन क्रियांना आपण एकत्रितपणे बहिःशोषण म्हणतो किंवा याला ब्रेथिंग म्हणत असतो. या ब्रेथिंग मध्ये ऑक्सिजनचा कुठेही वापर होत नाही, फक्त ऑक्सिजन घेऊ राहिलो, रक्तात टाकू राहिलो आणि रक्तातील कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकू राहिलो, याला आपण बहिःक्षेपण म्हणतो. हे समजणं गरजेचं आहे. ह्याचं डिटेल अनालिसिस पुढे येईल मित्रांनो, 10वी मध्ये येईल, 11वी 12वी मध्ये येईल. बघा अंतःश्वसन काय असतं, कळलं का, इंटरनल रेस्पिरेशन काय असतं. बघा जर बघितलं तर ही जी क्रिया आहे ना याला आपण काय म्हणत असतो माहित आहे का, बाह्य शोषण म्हणतो. का? कारण बाह्य शोषण अशी प्रक्रिया आहे ज्याच्यामध्ये ऑक्सिजनचा वापर होत नाही, ऑक्सिजनचं फक्त वहन होतो. त्या प्रक्रियेला आपण बाह्य शोषण म्हणतो, बहिःशोषण म्हणतो, एक्सटर्नल रेस्पिरेशन म्हणत असतो. इंटरनल रेस्पिरेशन म्हणजे काय आहे की ज्याच्यामध्ये ऑक्सिजनचा वापर होतो, यूज होतो, त्या क्रियेला आपण काय अंतःश्वसन म्हणतो किंवा इंटरनल रेस्पिरेशन म्हणत असतो मित्रांनो. कळलं का? मग बघा शरीरातील सर्व पेशी आणि रक्त या दरम्यान होणाऱ्या वायूंच्या देवाणघेवाणातील अंतःश्वसन म्हणतात. रक्तातून पेशीमध्ये ऑक्सिजन जातो आणि पेशीतून रक्तात कार्बन डायऑक्साईड येतो. कळलं का? आणि या ठिकाणी ऑक्सिजनचा वापर होतो. ऍक्च्युली मित्रांनो माहित आहे का, पेशी या ऑक्सिजनचा वापर करत असते आणि ऊर्जा तयार करत असते. हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे, हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे. म्हणजे याचा अर्थ बघा, बाह्य शोषण म्हणजे नलिकेद्वारे वायू चाललाय, इंटरनल रेस्पिरेशन म्हणजे रक्तात वायू चाललाय, रक्तातून वहन पेशीपर्यंत चाललाय, पेशी त्या वायूचा ऑक्सिजनचा वापर करून ऊर्जा तयार करू राहिली. आता पेशी शोषण काय आहे, तिसरी पायरी. कळलं का? म्हणजे याचा अर्थ अंतःशोषण या प्रक्रियेद्वारे ऑक्सिजन कोणापर्यंत पोहोचला, पेशीपर्यंत, आणि पेशी त्या ऑक्सिजनचा वापर करून ऊर्जा तयार करते. या प्रक्रियेला आपण पेशी शोषण किंवा त्याला आपण सेल्युलर रेस्पिरेशन म्हणून ओळखलं जातं. हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे. बघा ऑक्सिजनमुळे पेशीतील ग्लुकोज सारख्या विद्रव्य घटकांचे कळालं का ज्वलन होऊन एटीपीच्या स्वरूपात ऊर्जा मोकळी होते. त्याचबरोबर जलबाष्प हे निरुपयोगी पदार्थ तयार होतात. या क्रियेला पेशी शोषण म्हणतात. म्हणजे अशी क्रिया बघा, मी तुम्हाला काय सांगतो बघा, ही सेल आहे, कळालं का, ही सेल आहे. मला सांगा बाह्य शोषण, कळालं का रे, एक्सटर्नल रेस्पिरेशनद्वारे नलिकाद्वारे मला सांगा ही श्वास नलिका आहे. तर मला सांगा नलिकेद्वारे ऑक्सिजन आला, त्यानंतर मला सांगा हा ऑक्सिजन रक्तामध्ये मिसळला, रक्तातून तो पेशीपर्यंत गेला, याला अंतःशोषण म्हणतो. आणि पेशी मला सांगा या ऑक्सिजनचा वापर त्या पेशीमध्ये असणाऱ्या ग्लुकोजमध्ये टाकते. ते ऑक्सिजनच्या साहाय्याने ग्लुकोज पेशीमध्ये जळतो आणि त्या ग्लुकोज पासून ऊर्जा तयार होते. मग अशा प्रकारे पेशीमध्ये या ऑक्सिजनचा वापर करून मला सांगा ग्लुकोज पासून ऊर्जा तयार केलं जातं. कुठं? तर पेशीत तंतुकणिका नावाचा एक अंगक असतो, ज्याला मायटोकॉन्ड्रिया म्हणतो, ज्याला पॉवर हाऊस म्हणतो. त्याच्या आतमध्ये ग्लुकोजला ऑक्सिजन सोबत जाळलं जातं आणि त्याच्यातून ऊर्जा तयार केली जाते. अशा प्रकारे पेशीमध्ये ऊर्जा तयार होणे या प्रक्रियेला पेशी शोषण किंवा सेल्युलर रेस्पिरेशन म्हणत असतो. मित्रांनो बघा, खालील समीकरणाच्या साहाय्याने पेशी शोषण मांडत असतो आपण. म्हणजे याचा अर्थ पेशीच्या आतमध्ये
आतमध्ये कशा प्रकारे क्रिया घडते बघा. पेशीच्या आतमध्ये ग्लुकोज ऑलरेडी गेलेला असतो मित्रांनो अन्न ग्रहण केल्यानंतर. त्याच्यामध्ये 6 ऑक्सिजनचे रेणू मिक्स होतात. ऑक्सिजन काय करतो रे? ऑक्सिजन मला सांगा पेटवतो, आग लावतो मित्रांनो. लाकड जळणे ही पण एक काय आहे? क्रिया आहे. लाकूड जाळल्यानंतरच ऊर्जा बाहेर पडते ना मित्रांनो, कळलं का? तर सेम जेव्हा आपण ग्लुकोजला जाळू तेव्हाच ऊर्जा बाहेर पडणार आहे. मग ग्लुकोजला अशा ठिकाणी जाळावं लागेल की ज्या ठिकाणी खरंच जाळायची व्यवस्था आहे. शरीरात कुठेही कसं काय जाळशील? काळजात जाळून बघ बर, काळज जळून राख होऊन जातो भाऊ, माहित आहे का? म्हणून पेशीच्या आतमध्ये निसर्गाने तंतुकणिका नावाचा पेशीचा एक ऑर्गेनेल दिले, ज्याचं काम आहे त्या ठिकाणी ऑक्सिजन आणि ग्लुकोजला ज्वलन करणे. जसं दगडी कोळसा जाळायचा असेल तर पॉवर प्लांटवर नेवावं लागतं, तशा प्रकारे तंतुकणिकेमध्ये ही क्रिया घडत असते, जे त्यात ऑक्सिजन टाकलं जातं. जेव्हा ग्लुकोज जळतो त्याच्यातून कार्बन डायऑक्साइड बाहेर पडतो, H2O बाहेर पडतं आणि 38 ATP एवढी ऊर्जा तयार होते मित्रांनो. एकूण ऊर्जा जर बघितलं ना 686 किलो कॅलरी तयार होते. त्याच्यापैकी 266 कॅलरी म्हणजेच काय रे? 38 ATP रासायनिक असते आणि 420 कॅलरी ही उष्णतेच्या स्वरूपात असते, जी आपल्या काही कामाची नसते. म्हणून फक्त आपण 38 ATP लिहितो, हे तुम्हाला समजणं गरजेचं. पूर्ण पेशीच्या आतमध्ये या 38 ATP पैकी जर बघितलं 36 ATP तंतुकणिकेत तयार होतं मायटोकॉन्ड्रियामध्ये. जर आयोगाने विचारलं तंतुकणिकेत किती तर 36 आणि पेशीच्या आतमध्ये किती म्हटलं तर 38. मी तुम्हाला NCERTचा पण टच देत चाललेलो आहे, म्हणजे प्रश्न चुकता कामा नये. हे झालं काय माहिती आहे का? शोषण संस्थेच्या रिलेटेड असणारा छोटासा पार्ट. ह्याचं डिटेल अनालिसिस आपल्या बॅचमध्ये पण अवेलेबल आहे. ज्या विद्यार्थ्यांना परिपूर्ण कोर्स करायचा आहे त्यांनी आपल्या काय 1000 रुपयाची बॅच जरी जॉईन केली तर त्याच्यामध्ये सर्व घटक हे डिटेल घेतलेलं आहे, ग्राउंड टू अर्थ, म्हणजे एकदम ग्राउंड पासून ते वरच्या लेवलपर्यंत. बघा, रक्ताभिसरण संस्था, ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम काय आहे मित्रांनो माहित आहे का? आपल्या शरीरात प्रत्येक भागात पेशी प्रेझेंट आहे आणि प्रत्येक पेशीपर्यंत मला सांगा काय जाणं गरजेचं आहे? आवश्यक पदार्थ जाणं गरजेचं आहे. मग शरीरात पदार्थांचं वहन एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी करण्याचं काम कोण करत असेल तर रक्ताभिसरण संस्था, ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम करत असते मित्रांनो, कळलं का? ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम मध्ये महत्वाचा घटक आहे आपला हृदय. हृदय म्हणजे काळीज नाही मित्रांनो, हृदय हा वेगळा आहे, काळीज वेगळा आहे, कळलं का? तर अशा प्रकारे हे हृदय, हृदयाची डायग्राम सुंदर या ठिकाणी दिलेली आहे मित्रांनो. तुम्हाला मी या ठिकाणी काय सांगतो बघा, एकूण हृदयामध्ये 4 कप्पे असतात, कोरेल का? 4 कप्पे कोणकोणते असतात ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो बघा. हा पहिला कप्पा आहे ज्याला उजवा आलिंद म्हणतो, हा दुसरा कप्पा आहे ज्याला डावा आलिंद म्हणतात, हे तिसरा कप्पा आहे ज्याला उजवा निलय म्हणतात, हा चौथा कप्पा आहे ज्याला डावा निलय म्हणतात. इंग्लिश मधून सांगतो, हे उजवे आलिंद म्हणजे राईट ॲट्रियम आहे, कळलं का? हे लेफ्ट ॲट्रियम आहे, कळलं का रे? लेफ्ट ॲट्रियम म्हणून ओळखलं जातं, कळलं का? हे जर बघितलं तर हा जो कप्पा आहे, कळलं का? हे उजवे निलय, ह्याला काय म्हणत असतो? राईट वेंट्रिकल म्हणून ओळखलं जातं आणि ह्याला लेफ्ट वेंट्रिकल म्हणून ओळखलं जातं. हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे. 4 कप्पे आहेत. काय केलं जातं बघा, पदार्थ कसं केलं जातं बघा. हृदयाचं काम आहे रक्त पंप करणे. हृदय रक्ताच्या शुद्धीकरणामध्ये भाग घेत नाही. हृदयाचं काम आहे प्रेशर निर्माण करणे आणि रक्त एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी पाठवणे. जसं पाण्याची मोटर आहे मित्रांनो, डॅम मध्ये पाण्याची मोटर लावतो, तिथून पाणी आपल्या शेतीपर्यंत आणतो, तर त्या मोटरचं काम पाणी शुद्ध करणे नाहीये, फक्त वहन करणे आहे मित्रांनो, कळलं का? बस तेवढंच काम या ठिकाणी हृदयाचं आहे. हृदय ही आपल्या शरीरातील रक्त पंप करणारी मशीन आहे. बाकी हृदयाचा कोणताही काम नाही आहे. न हृदयाचं काम कोणावर प्रेम करणे आहे, न हृदयाचं काम विचार करणे आहे, न हृदयाचं काम इमोशनल होणे आहे. कोणत्याही गोष्टीचा या हृदयाचा संबंध नाही आहे. हे सगळं कोण करतं? मेंदूचा हायपोथॅलमस भाग. फक्त एवढंच आहे, हे घटक घडत असताना, हे प्रसंग घडत असताना या हायपोथॅलमसचा परिणाम हृदयावर पडतो. म्हणून आपण म्हणतो माझं मन भरून आलं, जड वाटतोय हृदय. हे सगळ्या गोष्टी ते कारण आहेत मित्रांनो. बघा काय केलं जातं, तर हृदय पहिल्यांदा अशुद्ध रक्त ग्रहण करतो. कोणाद्वारे करतो बघा, एक ऊर्ध्व महाशिर आहे ज्याला सुपेरियर वेना कॅवा म्हणतो. या सुपेरियर वेना कॅवाद्वारे हृदयाच्या वरील भागातील अशुद्ध रक्त घेतलं जातं मित्रांनो, कळलं का? अशीच आणखी एक ऊर्ध्व महाशिर आहे खालून येणारी, ज्याला इन्फेरियर वेना कॅवा म्हणतो. याद्वारे हृदयाच्या शरीराच्या खालील अशुद्ध रक्त सगळं या ठिकाणी आणलं जातं आणि अशा प्रकारे मला सांगा संपूर्ण अशुद्ध रक्त पहिल्यांदा उजव्या आलिंदात आणलं जातं. मला सांगा
सांगा राज्यसेवा 2021 ला हे प्रश्न तुम्हाला विचारलेलं होतं, कळलं का? पहिल्यांदा उजव्या अलिंदात रक्त येतं, कोणतं येतं? अशुद्ध रक्त येतं, म्हणजे राईट ॲट्रियम मध्ये अशुद्ध रक्त येतं. पण अशुद्ध रक्त फुफ्फुसाकडे शुद्धीकरणासाठी पाठवायचा असतो. मग परंतु उजव्या अलिंदात असा कोणताही मार्ग नाहीये की दोन्ही फुफ्फुसाकडे तो अशुद्ध रक्त घेऊन जाईल. म्हणून उजव्या अलिंदातून तो अशुद्ध रक्त मला सांगा उजव्या निलयात आणलं जातं का? कारण उजव्या निलयात राईट वेंट्रिकल मधून एक मार्ग बाहेर जात असतो बघा. या ठिकाणी तुम्हाला कळत असेल या मार्गाला जर काय म्हणत असेल तर याला काय म्हणत असतो आपण? फुफ्फुस धमनी म्हणतो, ज्याला पल्मनरी आर्टरी म्हणतो. उजव्या निलयातून राईट वेंट्रिकल मधून तो अशुद्ध रक्त दोन्ही फुफ्फुसाकडे शुद्धीकरणासाठी फुफ्फुस धमनीद्वारे पल्मनरी आर्टरीद्वारे पाठवलं जातं मित्रांनो. म्हणजे पहिलं उजवा अलिंद, त्यानंतर उजवा निलय. आता दोन्ही फुफ्फुसाकडून शुद्ध झालेला जो रक्त आहे मित्रांनो, कळलं का रे? दोन्ही फुफ्फुसाकडून मला सांगा जो शुद्ध झालेला रक्त आहे तो शुद्ध झालेला रक्त 4 रक्तवाहिनी रिटर्न घेऊन येतात हृदयाकडे, कळालं का? आणि त्या रक्तवाहिनी या ठिकाणी येऊन मिसळतात बघा. या ठिकाणी दिसत असेल ज्याला आपण काय म्हणत असतो रे? ज्याला फुफ्फुस शिर म्हणतात, पल्मनरी व्हीन्स म्हणतो. म्हणजे याचा अर्थ दोन्ही फुफ्फुसाकडून शुद्ध झालेला रक्त 4 पल्मनरी व्हीन्स यानी काय रे फुफ्फुस शिरेद्वारे डाव्या अलिंदात आणलं जातं. म्हणजे 3 नंबरला डाव्या अलिंदात रक्त येतो. डाव्या अलिंदात कोणता रक्त आला? तर मित्रा शुद्ध रक्त आला. परंतु आता तो शुद्ध रक्त पूर्ण शरीरभर पाठवायचा असतो. म्हणून मित्रांनो माहित आहे का, या डाव्या अलिंदात लेफ्ट वेंट्रिकल लेफ्ट ॲट्रियम मधून कोणताही असा मार्ग नाही की पूर्ण शरीरभर तो शुद्ध रक्त जाईल. म्हणून या डाव्या अलिंदातून फायनली 4थ्या नंबरला डाव्या निलयात आणलं जातं मित्रांनो. डावा निलय हा सर्वात मोठा कप्पा आहे, ह्याची भित्तिका सर्वात जाड आहे मित्रांनो. का? कारण की हा डावा निलय लेफ्ट वेंट्रिकल जेव्हा अंकुंचन पावतो तर त्याच्यातून एक रक्तवाहिनी मोठी बाहेर पडत असते, ज्या रक्तवाहिनीला या ठिकाणी आपण महाधमनी म्हणतोय मित्रांनो. त्याला आपण काय म्हणतो? या ठिकाणी ऑर्टा म्हणून ओळखलं जातं. या ऑर्टाद्वारे मला सांगा तो शुद्ध रक्त पूर्ण शरीरभर पाठवलं जातं. एवढा साधा प्रश्न राज्यसेवा 2021 ला विचारलेलं तरी कितीतरी मुलांनी चुकवलं. का? कारण की मेकॅनिझम समजत नाही मित्रांनो. अशा प्रकारे हे हृदयाचं कार्य चालतं. आणखी एक पॉइंट सांगतो, उजवा अलिंद आणि उजवा निलयाच्या मध्यंतरी त्रिदली झडप असते. डावा अलिंद आणि डाव्या निलयाच्या मध्यंतरी द्विदली आणि बायस्पिड वॉल असते मित्रांनो. हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे. बघा शरीराच्या निरनिराळ्या अवयवामध्ये पाणी असेल, संप्रेरक असेल, ऑक्सिजन असेल, कळलं का रे? ऑक्सिजन असेल तर काय आहे? विद्राव्य अन्न घटक असेल, टाकाऊ पदार्थ असेल, अशा सर्व पदार्थांचं वहन रक्ताभिसरण संस्था करत असते एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी. मानव आणि उच्चतर प्राण्यांमध्ये रक्ताभिसरणासाठी स्वतंत्र संस्था असते. रक्ताभिसरण संस्थेमध्ये हृदय येतं, रक्तवाहिन्या येतं आणि केशिकांचा जाळा येतो, तसेच रक्त पण येतं मित्रांनो. कळलं का? मग बघा हृदयाची रचना, छातीच्या पिंजऱ्यामध्ये जवळच मध्यभागी हृदय असते. ते बरगाड्यांना दोन्ही फुफ्फुसामध्ये आणि थोडेसे त्यांच्या डाव्या बाजूला कललेले असते. म्हणजे याचा अर्थ आपला हृदय हा डाव्या साईडला थोडा कललेला असतो ना की उजव्या साईडला. मेकॅनिझम तर मी तुम्हाला सांगून दिलेला आहे. आपल्या हृदयाचा आकार आपल्या मुठी एवढा असतो मित्रांनो. कळलं का? वजन साधारण 360 ग्रॅम असतं, पण एनसीईआरटी मध्ये 250 ते 300 ग्रॅम दिलंय. मेलचं विचारलं तर 300 दिलंय, फिमेलचं विचारलं तर 250 ग्रॅम दिलंय. तर काही डेटा विचारल्यानंतर आपल्याला सांगता यायला पाहिजे. या हृदयाच्या आवरणाचे 2 थरामध्ये एक द्रव पदार्थ असतो, त्यामुळे घर्षणापासून धक्क्यापासून हृदयाचे काय रे संरक्षण होते. मानवी हृदय हा एक स्नायुमय, कळलं का? बघा स्नायुमय मस्कुलर आहे, मासल अवयव आहे. हृदय स्नायूंचे बनलेले असतात. बघा हृदय कशाचे बनलेले असतात माहिती आहे का? मसलचे बनलेले असतात. कोणत्या मसलचे बनलेले असतात रे? त्याला आपण कार्डियक मसल म्हणतो. या कार्डियक मसल पासून काय मित्रांनो हृदय बनलेलं आहे. आणि कार्डियक मसल्स असतात ना, हे आपल्या नियंत्रणात नसतात. म्हणून हृदय आपल्या नियंत्रणात नसतो. हृदय आपल्या इच्छेनुसार कार्य करत नाही. हृदय त्याच्या मेकॅनिझम नुसार कार्य करतं. मग विचार करा, आपल्या हृदयावर आपलं नियंत्रण नाही, मग आपण कसं म्हणू शकतो की दुसऱ्याच
हृदय माझं विचार करत नाही. येड्या, तू कोणत्या तरी अंधश्रद्धेत आहेस कोरलं का? असं जर विचार करत राहिलं तर एक दिवस एकट्याला कोपऱ्यात बसून रडावं लागेल. यासाठी विचार कर. मी सांगू राहिलो, हृदयावर कोणाचंही नियंत्रण नसतो, म्हणून दुसऱ्यालाही दोष द्यायचं नाही आणि स्वतः पण दोष घ्यायचं नाही. कळालं का? बघा, का नसतो? कारण तो कार्डियक मसल पासून बनलेला आहे. जर तो मला सांगा स्केलेटल मसल पासून बनलेला असतं तर त्याच्यावर नियंत्रण असलं असतं. मग तू समोरच्याचं हृदय बदल आणि स्केलेटल मसलचं बनव आणि नंतर मन माझं विचार करत नाही त्याचं हृदय. कळालं का भाऊ? तसं जमत नाही. स्केलेटल मसलला कसं बनवणार तू? निसर्गाने बनवले. तुझ्या हातात काय आहे? तुला 2 शब्द आठवत नाही, ते कसं करशील तू? बघा, हृदय स्नायू आहे, अनैच्छिक असतात, म्हणजे आपल्या इच्छेनुसार कार्य करत नाही. त्यांचे अंकुंचन आणि शिथिलीकरण, हृदय अंकुंचन प्रसरण करतं, एक निश्चित तालात होत असते. याला हृदयाचे स्पंदन म्हणतात, याला हृदयाचे ठोके म्हणतात. हृदयाचं अंकुंचन आणि प्रसरणाला हृदयाचे ठोके म्हणतात आणि त्याच कारणामुळे हृदयात रक्त येतो आणि हृदयातून बाहेर जातो. मित्रांनो, हृदयाचे आतील उभ्या पडद्यामुळे डावे आणि उजवे असे 2 भाग पडतात. परत 2 कप्पे काय पडतात. अशा प्रकारे हृदयाचे एकूण 4 कप्पे असतात. वरच्या कप्प्यांना आलिंद, ज्याला ॲट्रियम म्हणतो, खालच्या कप्प्यांना निले, ज्याला वेंट्रिकल म्हणतो. आलिंद रक्त हृदयात स्वीकारतात तर वेंट्रिकल रक्त हृदयातून बाहेर घेऊन जातात. वरच्या कप्प्यांना आलिंद तर खालील कप्प्यांना निलय म्हणतात. यांनी काय रे? आलिंद यांनी काय म्हणतो मित्रांनो? ॲट्रियम म्हणत असतो आपण आणि निलय म्हणजे काय म्हणतो? वेंट्रिकल म्हणून ओळखलं जातं. बघा, रक्तवाहिन्यांची रचना बघा. तुमच्या शरीरामध्ये जो पातळ माणूस आहे बघा, माझ्या दिसू राहिले या ठिकाणी, तर हे वरती दिसतात, या रक्तवाहिन्या असतात. ह्याच्या खाली पण असतात. 3 प्रकारच्या रक्तवाहिन्या असतात. बघा, हृदयाची स्पंदने सतत चालू असते, त्यामुळे रक्तवाहिन्यात सतत रक्त फिरत राहते. रक्तवाहिन्या प्रामुख्याने 2 प्रकारच्या आहेत असं आपण म्हणतो. म्हणजे याचा अर्थ, हृदय जेव्हा पंप पावतो तेव्हा रक्तवाहिन्यातून रक्ताचं वहन होतं. जसं पाण्याची मोटर जेव्हा पंप पावते तर पाईपलाईन मधून ते पाणी जातं. तर मला सांगा, जसं पाईपलाईन आहे तसं आपल्या शरीरातल्या पाईपलाईन रक्तवाहिन्या आहेत. बघा, अतिशय सुंदर डायग्राम या ठिकाणी मी तुम्हाला दिलेली आहे, व्यवस्थित लक्ष द्या. बघा, या लाल कलरने दाखवलेली ही धमनी आहे मित्रांनो, ज्याला आपण आर्टरी म्हणतो रे राजांनो. कळलं का? बघा, या ठिकाणी ही दाखवलेली शीर आहे, याला आपण म्हणत असतो व्हीन्स. हे जे जाळी दिसतं याला म्हणतो आपण केशवाहिनी किंवा त्याला आपण काय म्हणतो? कॅपिलरीज म्हणून ओळखलं जातं मित्रांनो. बघा, आता व्यवस्थित लक्ष द्या काय म्हणतोय. रक्त काय केलं जातं? शुद्ध रक्त मला सांगा, या धमनीद्वारे शुद्ध रक्त प्रत्येक पेशीपर्यंत पाठवलं जातं. प्रत्येक पेशीपर्यंत पाठवल्यानंतर प्रत्येक पेशी शुद्ध रक्त कोण घेऊन जातं? केशवाहिनी प्रत्येक पेशीपर्यंत घेऊन जाते. केशवाहिनी पेशीला शुद्ध रक्त देते एका हाताने आणि दुसऱ्या हाताने त्या पेशीपासून कार्बन डायऑक्साईड युक्त अशुद्ध रक्त केशवाहिनी घेते मित्रांनो. मग अशा प्रकारे तो अशुद्ध रक्त मग मला सांगा पुढे शिरेला आणून देते. अशा अनेक शिरा एकत्र येऊन एक मोठी शीर होते आणि ती मोठी शीर मला सांगा त्या अशुद्ध रक्ताला पुन्हा हृदयाकडे घेऊन येते, कारण हृदय या अशुद्ध रक्ताला पुन्हा शुद्धीकरणासाठी फुफ्फुसाकडे पाठवते. तर अशा प्रकारे काय हे कळणं गरजेचं आहे. बघा, या शिरेमध्ये झडप असते मित्रांनो. का? कारण शिरेमध्ये शीर अशा प्रकारे अशुद्ध रक्त खालून वरती घेऊन येऊ राहिली, धमनी वरतून रक्त खाली घेऊन चालली, तर शिरेमध्ये रक्तदाब कमी असतो आणि ग्रॅव्हिटीच्या विरुद्ध दिशेने रक्त हृदयाकडे घेऊन येऊ राहिली, म्हणून रक्त रिटर्न जाण्याची शक्यता आहे. म्हणून शिरेमध्ये झडपा आणि वॉल प्रेझेंट असतात. पण धमन्या बघा, हृदय इथं आहे, इथून खाली रक्त घेऊन चालली, ग्रॅव्हिटीच्या दिशेने चालली, रक्तदाब जास्त असतो धमन्यांमध्ये, तर रक्त रिटर्न येण्याची गरज नसते, शक्यता नसते. म्हणून ह्यांच्यामध्ये झडपा आढळत नाही मित्रांनो. हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. संयोज ऊतीपासून बनलेले असतात या. बघा, हृदयापासून शरीराच्या वेगवेगळ्या भागाकडे रक्त नेणाऱ्या वाहिन्यांना धमन्या म्हणतात. म्हणजे याचा अर्थ मला सांगा, अशी रक्तवाहिनी जी हृदयातून रक्ताचा पुरवठा शरीराकडे करते, हृदयातून रक्ताला बाहेर घेऊन जाते, त्यांना धमनी किंवा आर्टरी म्हणतात. धमन्या शरीराबाहेर खोलवर असतात. धमन्या खोलवर असतात मित्रांनो. हे वरती दिसणाऱ्या शिरा आहेत, ह्याच्या खोलमध्ये धमन्या असतात. धमन्यामध्ये रक्तदाब जास्त असतो. एखादे कट करतात बघा कोणामुळे, तर कळालं का फोन उचललं नाही, फोन केलं नाही, कळालं का बाबू सोना, असं कट करून टाकतात. मित्रांनो माहित आहे का, ते धमन्या नाही कट करत, ते शीर कट करत असतात. शीर कटल्यानंतर काही कालावधीपर्यंत माणूस वाचू शकतो, दाबून ठेवल्यानंतर रक्ताचा फ्लो थांबू शकतो. भाऊ तुला खरंच
सक्सेसफुल प्रोग्राम करायचा असेल तर धमनी खोलवर असते, ते एकदम दाबून कट केल्यानंतर मग माणूस वाचू शकत नाही. तसं ट्राय करायचं. बघा, विनाकारण येड्याची जत्रा आहे, दुसऱ्यासाठी स्वतःचा हात कापणार. बघा, तर मला सांगा, शरीराबाहेर खोलवर असतात धमन्या, आतमध्ये फुफ्फुस धमनी व्यतिरिक्त बघा, फुफ्फुस धमनी मी तुम्हाला म्हटलो होतो जो अशुद्ध रक्त घेऊन चालली. बघा या ठिकाणी ही जी आहे ना फुफ्फुस धमनी, कळलं का रे, ही अशुद्ध रक्त घेऊन चालली, बाकी सर्व धमन्या शुद्ध रक्त घेऊन जातात. फक्त एकच अपवाद आहे, फुफ्फुस धमनी, ज्याला पल्मनरी आर्टरी म्हणतो, जे काय करते रे, इतर सर्व धमन्या ऑक्सिजनयुक्त रक्त वाहून नेतात. धमन्यांची भित्तिका जाड असते, कळलं का. फुफ्फुस धमनी फक्त अशुद्ध, बाकी सर्व शुद्ध रक्त. भित्तिका जाड असतात, त्यांच्या पोकळीमध्ये झडप नसते. मित्रांनो, मी सांगितलं आता नील आणि शीर काय आहे, शरीराच्या विविध भागाकडून रक्त गोळा करते आणि हृदयाकडे घेऊन येते, त्याला शीर म्हणत असतात. मित्रांनो, कळलं का. फुफ्फुस शीर, पल्मनरी व्हेन जी आहे ना, शीर काय करते रे, अशुद्ध रक्ताचा पुरवठा करते, परंतु फुफ्फुस शीर जी आहे, जी फुफ्फुसाकडून शुद्ध झालेला रक्त हृदयाकडे घेऊन आलेली होती, ती शुद्ध रक्ताचं वहन करते. म्हणजे फुफ्फुस शीर शुद्ध रक्ताचं वहन करते, यानी पल्मनरी व्हेन्स बाकी सगळ्या अशुद्ध रक्ताचं वहन करतात. उरलेल्या सर्व निलामधून विना ऑक्सिशोषण म्हणजे कार्बन डायऑक्साइड युक्त रक्त वाहून नेले जाते. बहुतेक निला यानी शीर त्वचेलगत असतात, त्याची भित्तिका पातळ असते, यांच्यात पोकळीमध्ये झडप असते. का, कारण की रक्त रिटर्न जाऊ नये म्हणून. तर अशा प्रकारे मला सांगा, हे पॉइंट तुम्हाला कळाला असेल. बघा, एकदम छान डायग्राम दिलेला आहे. बघा, हृदयाकडून मला सांगा रक्ताचा पुरवठा काय करू राहिलो आपण शरीराकडे, कोण घेऊन चाललं, धमनी घेऊन चाललं. या धमनी कोणती आहे, ही महाधमनी आहे, ज्याला आपण काय म्हणतो, ऑर्टा म्हणतो. ह्याचे पुढे अनेक फाटे फुटतात. मित्रांनो, इकडून एक चालला, इकडे एक चालला, इकडे एक चालला, असे मल्टिपल फाटे शरीरात फुटत जातात. ही जी आहे ही केशवाहिनी आहे, ज्याला कॅपिलरीज म्हणतो, जी पेशीला रक्त देऊ राहिली. पेशीकडून केशवाहिनी पेशीला शुद्ध रक्त दिली आणि ही केशवाहिनी त्या पेशीकडून अशुद्ध रक्त घेतली. मग जे निळं दिसतंय ते अशुद्ध रक्त आहे. मित्रांनो, कळलं का. आणि हे जे दिसतंय हे शुद्ध रक्त आहे. अशुद्ध रक्त गोळा केल्यानंतर एका शिरेद्वारे एका मोठ्या शिरेला जाऊन मिळाली, ज्याला आपण उर्ध्व महाशीर, अधो महाशीर म्हणतो, सुपेरियर वेना कॅवा, इन्फेरियर वेना कॅवा म्हणतो, आणि ज्याद्वारे रक्त पुन्हा तो हृदयाकडे घेऊन चाललो. तर हे एक मेकॅनिझम चालतं आपल्या शरीरामध्ये. एकदम सुंदर डायग्रामच्या सहाय्याने मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलोय. व्यवस्थित लक्ष द्या. धमन्यांच्या भित्तिका 3 थराची असते, शिरेची भित्तिका 3 थराची असते, केशवाहिनीची भित्तिका एकाच थराची असते. मित्रांनो, आपल्या नोट्समध्ये चांगलं दिलेलं आहे. 1668 साली विल्यम हार्वे ब्रिटिश डॉक्टरने शरीरातील रक्ताभिसरण संस्थेचा शोध लावला. रक्ताभिसरणाचा शोध जर कोणी लावला असेल तर विल्यम हार्वे यांनी लावला. आपले हृदय म्हणजे एक स्नायू पंप असून पंपाद्वारे आपल्या शरीरात रक्ताभिसरण केले जाते, असा सिद्धांत विल्यम हार्वे यांनी लावला. ज्यांनी रक्ताभिसरणाचा शोध लावला त्यांनी सांगितलं. रक्तवाहिन्यामधील झडपांचे काम कसे चालते हे हार्वे यांनी शोधून काढले. म्हणजे याचा अर्थ रक्ताभिसरण संस्थेमध्ये जे वॉल आहेत ते कशा पद्धतीने कार्य करतात यांचा शोध जर कुणी सांगितलं तर कुणी सांगितलं, विल्यम हार्वे नावाच्या शास्त्रज्ञांनी सांगितलं. आणि सर्वात शेवटचं केशवाहिनी, केशिका, कॅपिलरीज. मित्रांनो, पेशीच्या संबंधित असणारी आहे. पेशीपर्यंत कोण पोहोचतं तर फक्त हे पोहोचतं. जसं मला सांगा, आपल्या घरापर्यंत पोहोचणारी जी नळ असते छोटी, ती छोटी नळ म्हणजे केशवाहिनी. महानगरपालिकेचे पाईप म्हणजे काय, धमनी, शुद्ध पाणी घेऊन येणारे आणि अशुद्ध सांडपाणी घेऊन जाणारे मोठे मोठे पाईप म्हणजे शीर. मित्रांनो, कळलं का. बघा, धमन्या शरीरभर काय प्रसरताना त्यानं फाटे फुटतात, त्यांचा व्यास लहान लहान होत जाऊन केसासारखी संरचना तयार होते. त्या केसासारख्या संरचनेला आपण काय म्हणतो, कोशिका किंवा केशवाहिनी म्हणतो. केशिकांच्या भित्तिका अत्यंत बारीक असतात, एकसरी असते म्हणजे एक पदरीची असते. मित्रांनो, पातळ असतात, त्यामुळे कोशिका आतील पेशींच्या दरम्यान पदार्थांची देवाणघेवाण सुलभ होते. का पातळ असते, कारण ह्याच्यातून पदार्थांची देवाणघेवाण करायची असते, म्हणून याचं आवरण वरतून अतिशय पातळ असतो. कोणाचं, केशवाहिन्यांचं. हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे. या देवाणघेवाणीत रक्तातील ऑक्सिजन, अन्न घटक, संप्रेरक, जीवनसत्वे पेशीत मिसळतात आणि पेशीतील टाकाऊ पदार्थ मला सांगा पुन्हा त्या केशवाहिनीमध्ये रिटर्न मिसळतो. मी म्हणलो ना, एका हातातून हे शुद्ध पदार्थ पेशीला देऊ राहिलं आणि दुसऱ्या हाताने काय टाकाऊ पदार्थ घेऊ राहिलं. का, कारण शरीराच्या बाहेर किंवा पुन्हा शुद्धीकरणासाठी पाठवायचंय. बघा,
कोशिका एकमेकांना जोडल्या जाऊन जास्त व्यासाच्या वाहिन्या तयार होतात, त्यांनाच आपण शिर म्हणतो मित्रांनो. डायग्रामच्या साहाय्याने आताच सांगितलं मी तुम्हाला. म्हणजे प्रत्येक अवयवामध्ये केशवाहिन्यांचे जाळे पसरलेले असतात. सामान्यपणे निरोगी मानवाच्या हृदयाचे दर मिनिटाला 72 ठोके तयार होतात. म्हणजे एक व्यक्ती नॉर्मली एका मिनिटामध्ये 72 ठोके तयार करत असतो मित्रांनो. कळालं का? झोपेत असताना जर बघितलं 55 ठोके तयार करतो, वृद्ध व्यक्ती 60 ठोके तयार करतो, लहान बाळ 120 ते 160 ठोके निर्माण करतो एका मिनिटामध्ये मित्रांनो. व्यायाम व काम केल्यास तसेच मला सांगा, मनात निर्माण होणाऱ्या भावनामुळे हृदयाचे ठोके वाढतात. ही बघा इथं प्रॉब्लेम आहे तो मनात निर्माण होणाऱ्या भावनामुळे. आपण म्हणतो माझं हृदय वेगळं झाले, ते समोर आलं, ती समोर आले की धडधड होतंय. का होतंय? कारण की हे कारण आहे मित्रांनो. कळालं का? तसेच माणूस आराम करत असताना ठोके कमी होतात, झोपलेले असताना कमी होतात. तिथं बघितलं झोपलेलं असताना काय आहे? कमी होतात. लहान बालकांच्या हृदयांची ठोक्यांची संख्या सर्वात जास्त असते, 120 ते 160 एका मिनिटामध्ये. तरी त्यांना हृदयाचा प्रॉब्लेम येत नाही एवढे ठोके असताना. पण का? कारण की त्यांच्यामध्ये रक्तदाब कमी असतो मित्रांनो. हृदयाचे ठोके पडत असताना 2 प्रकारचे आवाज येतात. येथील एका आवाजाला लब म्हणतात, तर दुसऱ्या आवाजाला डब म्हणतात मित्रांनो. बघा हे अतिशय महत्त्वाचं पॉइंट आहे. डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर स्टेथोस्कोप कानामध्ये टाकतो आणि आपल्याला तपासतो. का तपासतो? त्याला चांगलं वाटतं का ते? नाही ना भाऊ. कळालं का? तर काय आहे, तर स्टेथोस्कोप टाकल्यानंतर हृदयाला तो लावल्यानंतर 2 प्रकारचे आवाज येतात, लब आणि डब. मित्रांनो लब आवाज कधी येतो माहित आहे का? जेव्हा त्रिदली आणि द्विदली जे झडप असतात, कळालं का? द्विदली झडप असतात, हे झडप जेव्हा उघड जाप करतात, ट्रिप्सिड वॉल आणि बायस्पिड वॉल, तेव्हा लब आवाज येतो. आणि जे सेमिलुनार वॉल असते, सेमिलुनार वॉल कुठं असते माहित आहे का? सेमिलुनार वॉल किंवा झडप कुठं असते? महाधमनी आणि ऑर्टा आणि कायरे, त्यानंतर फुफ्फुस धमनी या दोघांच्या तोंडावर जर ही वॉल असते आणि ही उघड झाप करते तेव्हा डब आवाज येतो. कळालं का? मग आयोग विचारतं लब कोणामुळे येतं, डब कोणामुळे येतं? हृदयाच्या प्रत्येक ठोक्याला सुमारे 75 मिलीमीटर रक्त काय ढकलले जाते, किंवा 70 लिहिलं तरी चालतं. 70 ml रक्त काय आहे? ढकलले जाते. हे तुम्हाला समजणं गरजेचं. NCERT मध्ये 70 दिले. आता बघा रक्तामध्ये काय आहे? जेव्हा रक्ताचं वर्गीकरण करतो तर यामध्ये असणाऱ्या फक्त द्रव भागाला आपण रक्तद्रव्य म्हणतो मित्रांनो. कारण रक्ताचे 2 गटात वर्गीकरण केलं जातं, एक द्रव भाग आणि रक्तामध्ये एक स्थायू भाग असतो आणि सॉलिड पार्ट असतो. मग नुसतं द्रव भागाला रक्तद्रव्य किंवा त्याला ब्लड प्लाझ्मा म्हणून ओळखलं जातं. काय असतो बघा, रक्तद्रव्य फिकट पिवळसर रंगाचा आहे, पिवळ्या रंगाचा असतो. काही आम्लारी धर्मी असतो, यानी काय रे? अल्कली असतो. यात सुमारे 90 ते 92% पाणी, 6 ते 8% प्रथिने, 1 ते 2% असेंद्रिय घटक असतात. प्रथिने म्हणजे काय असतात रे? प्रथिने म्हणजे याचा अर्थ मला सांगा, रसायन असतात ज्यांचं कार्य वेगवेगळं आहे. आयोग विचारतं रक्तद्रव्यामध्ये सर्वाधिक प्रमाणात कोण? तर पाणी आहे, त्यानंतर प्रथिने आहे, त्यानंतर काय आहे? असेंद्रिय घटक आहे. तर यासाठी लक्षात ठेवा, हे संपूर्ण IMP डेटा आहे. जे प्रथिने आहेत मित्रांनो माहित आहे का? ते वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, त्यांचं कार्य काय आहे ते मी तुम्हाला सांगतो. या सर्व प्रथिनांची निर्मिती आपलं लिव्हर करत असतो, यकृत करत असतो. सर्वात पहिला प्रथिन आहे अल्बुमिन, जो रक्तद्रव्यामध्ये आढळतो मित्रांनो. संबंध शरीरभर पाणी आणि विभागण्याचे कार्य करतो. मित्रांनो माहित आहे का? हे उलट झालंय, व्यवस्थित सॉरी अल्बुमिन बरोबर आहे. नाही अल्बुमिनचं कार्य आहे पूर्ण शरीरभर पाणी विभागणे. म्हणजे याचा अर्थ शरीरात पाण्याचं विभाजन करण्याचं काम जर कोण करत असेल तर कोण करतं? अल्बुमिन. बॅचच्या विद्यार्थ्यांना कळत असेल, मी अल्बुमिनचं सर्व इतिहास भूगोल सांगितलंय तुम्हाला. कशा प्रकारे करतं, लिव्हरची कार्यशीलता कशी ठरत असते, किती दाब निर्माण करतो, हे सगळं सांगितलं. या प्रथिनांपैकी सर्वाधिक प्रमाणात अल्बुमिन प्रेझेंट आहे. रक्तद्रव्यामध्ये ह्याचं प्रमाण 60% असतं. ग्लोबुलिन नावाचं आहे, संरक्षणाचं काम करतं. ग्लोबुलिन म्हणजे अँटीबॉडी मित्रांनो, ज्याला आपण काय म्हणतो रे? प्रतिद्रव्य म्हणतो. तर बघा कोरोनाच्या काळामध्ये प्लाझ्मा डोनेशनचं खूप चालू झालं मित्रांनो. का? कारण कोणत्याही व्यक्तीच्या रक्तामध्ये अँटीबॉडी जे असतात, प्रतिद्रव्य जे असतात, ते म्हणजे कोणते? ग्लोबुलिन्स. आणि कुठं प्रेझेंट असतात? प्लाझ्मामध्ये. म्हणून कोरोनाच्या काळामध्ये प्लाझ्मा डोनेट करत होतं. का? कारण एखाद्याच्या शरीरात हे अँटीबॉडी तयार झाली असतील तर दुसऱ्याच्या शरीरात टाकण्यासाठी. फायब्रिनोजिन आणि काय आहे? प्रोथ्रोम्बिन, हे 2 आहेत. दोघांचंही काम आहे रक्त गोठणे मित्रांनो शरीरात. का गोटायचं? कारण शरीरात रक्तवाहिन्या 97,000 किलोमीटर लांबीच्या आहेत आणि 97,000 किलोमीटर लांबीच्या रक्तवाहिनी जर तुटली तर रक्त बाहेर
बाहेर जाऊ शकतो, इंटरनल ब्लडिंग होऊ शकतो, म्हणून त्या ठिकाणी रक्त गोठण्याचं काम मला सांगा जर कोण करत असेल तर फायब्रोनोजिन आणि प्रोथ्रोम्बिन करतात। 2019ला या फायब्रोनोजिनवर प्रश्न आलेला आहे मित्रांनो। तर हे सगळे प्रथिने रक्तद्रव्यात प्रेझेंट असतात। असेंद्रिय घटक कोणते? असे घटक ज्याची निर्मिती सजीव करू शकत नाही, जसं कॅल्शियम, सोडियम, पोटॅशियम, चिता, हे सगळे इनऑर्गॅनिक म्हणून ओळखलं जातं, जे सजीवापासून तयार होत नाही। त्यानंतर बघा रक्तातील स्थायू पदार्थामध्ये पहिली आहे रक्तपेशी ब्लड सेल, त्याच्यामध्ये पहिली आहे लोहित रक्तपेशी आणि रेड ब्लड सेल यानी आरबीसी। लाल रक्तपेशीची निर्मिती निसर्गाने का केली? कारण निसर्गाने ह्याच्यासाठी केलेली आहे की निसर्गाने लाल रक्तपेशीला सांगितलंय की तुझं काम आहे हिमोग्लोबिनचं वहन करणे। का? कारण हिमोग्लोबिन कोणाचं करतो? ऑक्सिजनचं, आणि शरीरात ऑक्सिजनचा अतिशय महत्त्वाचा रोल आहे। काही काळासाठी जरी ऑक्सिजन भेटलं नाही तर व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो। का? कारण या ऑक्सिजन पासूनच ऊर्जा तयार केली जाते। आकाराने लहान असतात, वर्तुळाकार असतात, द्विअंतराकार असते, केंद्रक नसतं मित्रांनो। लाल रक्तपेशी स्वतःचा केंद्रक नष्ट करते। का करते? कारण हिमोग्लोबिनला जास्तीत जास्त जागा भेटावी म्हणून त्यांनी स्वतःचा केंद्रक नष्ट करते, म्हणून केंद्रक नसलेल्या पेशीतील मला सांगा हिमोग्लोबिन या घटकामुळे रक्ताला लाल रंग प्राप्त होतो मित्रांनो। का? कारण ही हिमोग्लोबिन मध्ये लोखंड असतो आणि लोखंड आणि ऑक्सिजन जेव्हा एकत्र येतात तर लाल रंगाचा लोखंड होऊन जातो, यालाच आपण लोखंडाचे गंजणे म्हणतो मित्रांनो। कळलं का? बघा ना, आपण बाहेर एखादा लोखंड तांबडसर रंगाचा दिसतो, सेम प्रक्रिया या ठिकाणी घडते। हिमोग्लोबिन मध्ये लोखंड असतं, ऑक्सिजन मध्ये त्याच्यात येऊन मिसळलं, लाल रंग तयार झाला, हिमोग्लोबिन लाल तयार झाला। हिमोग्लोबिन आरबीसी मध्ये आहे तर आरबीसी पण लालमय झाली, आणि आरबीसी रक्तात आहे, रक्त म्हणून पण रक्त पण लाल झालं मित्रांनो। हिमोग्लोबिन मुळे ऑक्सिजन रक्तात काय करतो रे? विरघळतो, आणि त्या हिमोग्लोबिन सोबत ऑक्सिजन काय करतो? एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी वाहून जातं आणि त्या ठिकाणी त्याचा वापर करत असतो मित्रांनो। रक्ताच्या प्रत्येक घनमिमीमध्ये 50 ते 60 दशलक्ष आरबीसी असतात मित्रांनो, हे आपल्याला कळणं गरजेचं आहे। आरबीसीची निर्मिती बोन मॅरोत होते। बोन मॅरो यानी काय रे? अस्थिमज्जा म्हणतो आपण त्याला। कळलं का? तर या बोन मॅरो मध्ये आरबीसीची निर्मिती, आरबीसीच नाही मित्रांनो, शरीरातील बाकीच्या पेशींची निर्मिती पण बोन मॅरोत होते। दोन प्रकारचे बोन मॅरो असतात, एक रेड बोन मॅरो असतो, दुसरं येलो बोन मॅरो असतो। येलो बोन मॅरो हा इनएक्टिव्ह असतो, रेड बोन मॅरो हा ऍक्टिव्ह असतो। जेव्हा लहान वयात असतो तेव्हा मित्रांनो माहिती आहे का, रेड बोन मॅरोचं प्रमाण जास्त असतं। जसं जसं वय वाढत जातं रेड बोन मॅरोचं रूपांतर येलो यानी इनएक्टिव्ह मध्ये होत जातो, म्हणून लहान वयात पेशीचं विभाजन जास्त असतो, कालावधीनंतर ते कमी होत जातं मित्रांनो। बघा जर बघितलं तर जीवन कालावधी किती आहे? 100 ते 120 दिवस काय आहे? आरबीसी जगतात, त्यानंतर त्या नष्ट होतात मित्रांनो। श्वेत रक्तकणिका, पांढऱ्या पेशी WBC काय आहे? ह्यांचं काम आहे संरक्षण करणे। हे आपल्या शरीरातील मिलिटरी आहेत, हे आपल्या शरीरातील संरक्षण करतायत, हे आपल्या शरीरातील डिफेन्स डिपार्टमेंट आहे, संरक्षण खातं आहे, ज्यांचं काम आहे शरीराचं संरक्षण करणे, बाहेरून येणाऱ्या जीवाणू आणि विषाणूला मारणे मित्रांनो। बघा आकाराने मोठ्या असतात मित्रांनो, म्हणून संख्या कमी असते। केंद्रक असतो मित्रांनो, हे कोणासाठी केंद्रक काढून फेकणार रे? आरबीसी हिमोग्लोबिन साठी त्याग केलतं, काही गरज नाही म्हणून केंद्रक असतो। रंगहीन पेशी असतात, कोणताही रंग नाहीये। रक्ताच्या प्रत्येक किलोमीटर मध्ये 5 ते 10,000 संख्या असते, आकार मोठा आहे, संख्या कमी आहे मित्रांनो। या पेशी 5 प्रकारच्या असतात मित्रांनो, पांढऱ्या रक्तपेशी, व्यवस्थित लक्ष द्या कोणकोणते? बेसोफिल, बेसोफिलचं कार्य आहे हिपॅरिन आणि हिस्टामाइन, हिपॅरिन आणि हिस्टामाइन या दोन्ही रसायनांचं काय करणे रे? वहन करणे। इसिनोफिलसचं काम आहे अँटी ॲलर्जिक म्हणून कार्य करणे। न्यूट्रोफिलसचं काम आहे जीवाणूंना मारणे। मोनोसाइटचं कार्य आहे मित्रांनो माहित आहे का? काय रे? शुद्ध पदार्थ करणे, म्हणजे ह्याचा अर्थ घातक जीर्ण झालेल्या नष्ट झालेल्या पेशी किंवा जीवाणूंना बाहेर टाकणे म्हणजे स्वच्छ करणे। लिम्फोसाइटचं काम आहे प्रतिकार क्षमता निर्माण करणे, तसेच मला सांगा ताकद निर्माण करणे, अँटीबॉडी निर्माण करणे। सर्वाधिक प्रमाणात न्यूट्रोफिलस आढळतं। ह्यांचं संपूर्ण डिटेल एकदा बघा, आयोग प्रश्न विचारतं। मी थोडं टच करत जातोय पण जास्त डिटेल जाता येणार नाही। पांढऱ्या पेशींची निर्मिती अस्थिमज्जेत होते, मी म्हंटलो ना बोन मॅरोत होते, हे कळणं गरजेचं आहे। त्यानंतर कार्य काय आहे बघा, पांढऱ्या पेशी आपल्या शरीराच्या सैनिकांचं काम करतात। शरीरात कुठेही रोग जंतूंचा शिरकाव झाला तर मित्रांनो माहित आहे का, ह्यांचे स्वतःचे जासूस असतात, जसं आपलं रॉ आहे कळलं का? तर जसं इस्रायलची मोसाद आहे तशा प्रकारचे ह्यांचे एकदम मोसादपेक्षा
डेंजर कार्यकर्ते असतात. शरीरात कोठेही रोग जंतूचा शिरकाव झाल्यानंतर त्यावरती एक विधीन काही कालावधीमध्ये या पांढऱ्या रक्तपेशी हल्ला करतात आणि त्यांच्यापासून आपल्याला वाचवतात. सूक्ष्म जीवाणूंमुळे होणाऱ्या रोगांपासून संरक्षण करतात. एवढं महत्त्वाचं कार्य या पांढऱ्या रक्तपेशी आपल्या शरीरात करतात मित्रांनो. त्यानंतर आहे रक्तपट्टिका. रक्तपट्टिका प्लेटलेट्स हे पेशी नसून पेशींचा तुकडा आहे. भारतातील महाराष्ट्रातील अनेक पुस्तकामध्ये दिलेलं आहे की रक्तपट्टिका ही पेशी आहे. अरे बाळा, पण मी म्हणतोय ही पेशी नसून एक पेशीचा तुकडा आहे. आपल्या बोन मॅरो मध्ये एक मेगा कॅरोसाइट नावाची पेशी असते. कोणती? मेगा कॅरोसाइट. आणि या मेगा कॅरोसाइट पेशीचा एक तुकडा म्हणजे रक्तपट्टिका आहे. रक्तपट्टिका पेशीचा तुकडा आहे. या कारणामुळे याला केंद्रक नसतं. प्रत्येक गोष्टीचं कारण समजणं गरजेचं आहे. या अतिशय लहान आणि तबकडीच्या आकाराच्या म्हणजे काय रे, द्विबहिर्वक्र कॉन्व्हेक्स आकाराच्या असतात. रक्ताच्या 1 घन मिलीमीटर मध्ये 2.5 ते 4 लाख संख्या रक्तपट्टिकांची प्रेझेंट असते मित्रांनो. कार्य काय रे, रक्त गोठण्याच्या क्रियेमध्ये भाग घेतात. प्रोथ्रोम्बिन आणि फायब्रोनिजिन सांगितलं, जे रक्त गोठतं तर त्यांना प्रोत्साहित करण्याचं काम, रक्त गोठण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करण्याचं काम रक्तपट्टिका करत असतात, प्लेटलेट्स करत असतात. म्हणून तुम्ही ऐकलं असेल, डेंग्यू या रोगामध्ये शरीरात रक्तपट्टिकांची संख्या कमी होते, म्हणून त्या रोगात इंटरनल ब्लडिंगचं प्रमाण वाढू शकतो. म्हणून तो रोग डेंजर समजला जातो मित्रांनो. का? कारण रक्त गोठण्याची प्रक्रिया थांबू शकते मित्रांनो शरीरात. हे कळणं गरजेचं आहे. रक्ताचे कार्य काय आहे? वायूंचे परिवहन करणे. शरीरात ऑक्सिजनचं वहन करतं रक्त, शरीरात कार्बन डायऑक्साईडचं वहन करतं रक्त. ऑक्सिजन हिमोग्लोबिनच्या स्वरूपात करतं, कार्बन डायऑक्साईड बायकार्बोनेटच्या स्वरूपात करतं. कार्बन डायऑक्साईड बायकार्बोनेटच्या स्वरूपात होतं आणि ऑक्सिजन हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिन आणि बायकार्बोनेट कुठं प्रेझेंट असतात? रक्तात, आणि रक्तामार्फत वायूचं वहन होतं. पोषण तत्वाचे वहन. पेशींना जे खाद्य पुरवलं जातं ते रक्तामार्फत पुरवलं जातं. अन्ननलिकेच्या भित्तिकेमधून जो पचन झालेला ग्लुकोज असेल, अमिनो आम्ल असेल, मेदाम्ल असेल, जीवनसत्व असतील, हे सर्व पोषण तत्वे रक्तामध्ये घेतली जातात आणि रक्तातून शरीराच्या प्रत्येक पेशीपर्यंत पाठवली जातात मित्रांनो. टाकाऊ पदार्थांचं वहन. शरीरात युरिया, अमोनिया, क्रिएटिनी, कालाका इत्यादी नायट्रोजनयुक्त टाकाऊ पदार्थ ज्या पेशीत, ज्या उतीत तयार होतात, त्या उतीकडून मला सांगा रक्तात जमा केले जातात आणि रक्तातून नंतर मला सांगा शरीराबाहेर टाकण्यासाठी त्याला किडनीकडे वाहून आणले जाते. म्हणजे टाकाऊ पदार्थाचा वहन पण रक्त करू राहिलं. रक्त म्हणजे किडनी. शरीर रक्षण. रक्तात प्रतिपिंडाची निर्मिती होते आणि अँटीबॉडीची निर्मिती होतात. आताच आपण बघितलं रक्तद्रव्यामध्ये ते सूक्ष्म जीवाणू आणि इतर उपद्रवी जे काही घटक असतात यांच्या कणापासून आपलं संरक्षण करतात आणि रक्षण करतात मित्रांनो. विकर आणि संप्रेरकांचं परिवहन. शरीरात जे रसायन असतात जे एका ठिकाणी तयार होतात पण त्यांना दुसऱ्या ठिकाणी वापरायचा असतो, मग एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी ते रसायन आणि संप्रेरक आणि विकर रक्तामार्फत पाठवले जातात. कळलं का? तेथून ते ज्या ठिकाणी त्यांची अभिक्रिया होते तिथे रक्ताद्वारे वाहून नेले जाते. हे सर्व कार्य जर कोणाचं असेल तर मित्रांनो हे सर्व कार्य कोणाचं आहे? रक्ताचं आहे. समजणं गरजेचं आहे. कळलं का? हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. अतिशय महत्त्वाचं घेतलेलं आहे. आता बघा पुढचं पार्ट काय आहे. तापमान नियमन. योग्य अशा वाहिनी विसरण आणि वाहिनी संकोचन यामुळे शरीराचे तापमान 37 डिग्री इतके कायम राखले जाते. कारण मानवी शरीर हा काय आहे रे? उष्ण रक्ताचा प्राणी आहे. वार्म ब्लड ॲनिमल्स आहे, जो तापमान बदलत नाही, स्थिर ठेवतो. आणि किती डिग्री सेल्सिअस? 37 डिग्री सेल्सिअस. शरीरातील हे कोण करतं रे? हे तापमान नियमन करण्याचं काम कोण करतं? रक्त करतं. शरीरातील सोडियम, पोटॅशियम क्षारांचा समावेश समतोल ठेवणे. बघा जेवढे काही खनिज असतात हे सगळं रक्तामध्ये असतात आणि त्यांचं बॅलन्स ठेवण्याचं काम पण रक्त करत असतो. रक्तस्राव झाल्यास काय गुठळी निर्माण करून जखम बंद करणे हे काम प्लेटलेट्स व रक्तद्रव्यातील फायब्रोनोजिन आणि काय रे त्यानंतर प्रोथ्रोम्बिन हे करत असतात मित्रांनो. मी आताच म्हटलो ना, रक्तवाहिनी कट झाल्यानंतर या ठिकाणी रक्ताची गुठळी तयार केली जाते आणि गोठलं जातं. कोण कोण गोठतं? रक्तपट्टिका, फायब्रोनोजिन आणि प्रोथ्रोम्बिन नावाचं रसायन. हे कळणं गरजेचं आहे. अशा प्रकारे मला सांगा हे आपण या ठिकाणी बघितलेलं आहे.
आता याच रक्ताच्या संबंधित पुढचा पार्ट आहे रक्तगट मित्रांनो, ज्याला ह्यूमन ब्लड ग्रुप्स म्हणतो. काय असणार आहे बघा मित्रांनो, माहित आहे का, वेगवेगळ्या माणसाला एकत्र उभा केलो, त्याच्या शरीरातला रक्त काढलो, वाटीमध्ये भरलो, तर तुम्हाला सांगता येईल का की कोणाचं रक्त वेगळं आहे आणि कोणाचं काय आहे? नाही सांगता येणार, कारण सर्वांचा रंग सारखा आहे. मग कशाच्या आधारे रक्तगट तयार करायचं हे जर सुरुवातीला कोणी सांगितलं तर लँडस्टीनर नावाच्या शास्त्रज्ञांनी सांगितलं 1900 मध्ये. मित्रांनो बघा, रक्तातील प्रतिजन, रक्तात 2 घटक असतात मित्रांनो. रक्तात एक अँटीजन नावाचा पार्ट असतो आणि दुसरा अँटीबॉडी नावाचा पार्ट असतो. अँटीजनला प्रतिजन हा शब्द वापरतात आणि अँटीबॉडीला प्रतिद्रव्य शब्द वापरतात. कोणत्याही व्यक्तीच्या शरीरात अँटीजन आणि अँटीबॉडी प्रेझेंट असतात, काही व्यक्तीच्या शरीरात प्रेझेंट नसतात. मग बघा, अँटीजन काय असतो रे? असा घटक जो शरीरात दुखापत निर्माण करू शकतो, जसं बाहेरून येणारे जीवाणू, विषाणू, याला अँटीजन म्हणतो. आणि त्याला प्रतिक्रिया म्हणून शरीराकडून जे रसायन तयार केले जातात त्याला अँटीबॉडी म्हणतात मित्रांनो, प्रतिद्रव्य. परंतु मानवी शरीरात काही अँटीजन ऑलरेडी प्रेझेंट आहेत आणि त्याला प्रतिक्रिया म्हणून काही अँटीबॉडी पण तयार झालेले आहेत. जर बघितलं तर मानवी शरीरात अँटीजन हा आरबीसीच्या पृष्ठभागावर असतात आणि अँटीबॉडी हे कुठं असणार आहे? रक्तद्रव्य आणि प्लाझ्मा मध्ये प्रेझेंट असतात. कळलं का? आणि लँडस्टीनर याने या अँटीजन आणि प्रतिजनच्या साहाय्याने रक्तगटाचं वर्गीकरण केलं, ते पुढे सांगतो. बघा, रक्तातील प्रतिजन आणि अँटीजन, प्रतिपिंडे आणि अँटीबॉडी 2 प्रथिनावर आधारित रक्ताचे वेगवेगळे गट पाडलेले आहेत मित्रांनो. कळलं का? मानवी रक्त ए बी आणि ओ असे 4 प्रमुख गट असून, कळलं का, बघा गट आहेत. मग सुरुवातीच्या काळात बघा 1900 मध्ये ए, कळलं का रे, बी, त्यानंतर काय ए बी आणि ओ असे 4 रक्तगट तयार झाले. का? कारण आरबीसीच्या पृष्ठभागावर 2 अँटीजन आढळले होते. कळलं का? अँटीजन आढळले कोणकोणते? कॅपिटल ए आणि कॅपिटल बी. आणि या कॅपिटल ए अँटीजन आणि कॅपिटल बी नुसार 4 गट तयार केले. ज्या व्यक्तीच्या शरीरात अँटीजन ए प्रेझेंट आहे त्याला रक्तगट ए नाव दिलं, ज्याच्यात बी प्रेझेंट आहे त्याला बी नाव दिलं, ज्याच्यात दोन्ही प्रेझेंट आहे त्याला ए बी नाव दिलं, आणि ज्याच्यात दोन्ही प्रेझेंट नाही आहे त्याला ओ नाव दिलं. म्हणजे अशा प्रकारे प्रतिजनच्या आधारे मला सांगा एकूण 4 गटामध्ये काय आहे वर्गीकरण करण्यात आलं, हे आपल्याला समजणं गरजेचं आहे मित्रांनो. कळालं इथपर्यंत? मग बघा, परंतु 1940 ला जेव्हा मित्रांनो माहित आहे का, लँडस्टीनर आणि विनर नावाच्या शास्त्रज्ञाने माकडाला पकडले का, त्या माकडाचं नाव होतं रिसिस. आणि रिसिस माकडामध्ये जेव्हा रक्त तपासलं तेव्हा ए आणि बी च्या व्यतिरिक्त आणखी डी नावाचा एक नवीन प्रतिजन आढळला मित्रांनो. कळतंय का? म्हणजे ह्याचा अर्थ ए आणि बी च्या आधारे 4 गट तयार केलते, पण आता नवीन डी प्रतिजन आढळला. परंतु या डी प्रतिजनला त्याच्यामध्ये कोणताही प्रतिद्रव्य आढळला नाही. नंतर ठरवण्यात आलं या 4 चे 8 बनवून टाकू आपण. काय? जर या 4 सोबत डी प्रेझेंट असेल तर त्याला पॉझिटिव्ह रक्तगट म्हणायचं, आणि या 4 सोबत डी नसेल तर त्याला निगेटिव्ह म्हणायचं. जसं एखाद्या व्यक्तीमध्ये ए प्रतिजन आहे आणि त्याच्यासोबत डी पण प्रेझेंट आहे, त्याला ए पॉझिटिव्ह म्हणायचं. एखाद्या व्यक्तीमध्ये ए आहे पण डी नसेल तर त्याला ए निगेटिव्ह म्हणायचं. एखाद्या व्यक्तीत बी प्रतिजन आहे आणि त्याच्यासोबत डी पण आहे, त्याला बी पॉझिटिव्ह म्हणायचं. एखाद्या व्यक्तीत बी आहे परंतु त्याच्यासोबत डी नाहीये, त्याला निगेटिव्ह म्हणायचं. एखाद्या व्यक्तीत ए बी दोन्ही प्रतिजन आहे पण डी पण सोबतच आहे, म्हणजे ए बी डी तिन्ही आहे, त्याला ए बी पॉझिटिव्ह म्हणायचं. आणि जर एखाद्या व्यक्तीमध्ये फक्त ए बी आहे, डी नाहीये, त्याला ए बी निगेटिव्ह म्हणायचं. एखाद्या व्यक्तीत मला सांगा ए आणि बी नाही पण डी आहे, त्याला ओ पॉझिटिव्ह म्हणायचं. एखाद्या व्यक्तीत कोणीच नाहीये, त्याला ओ निगेटिव्ह म्हणायचं. अशा प्रकारे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हची संकल्पना 1940 मध्ये डी प्रतिजनमुळे रेसिस माकडामध्ये सापडल्यामुळे काय समोर आलं मित्रांनो, हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. रक्तदान, कळलं का? रक्तदान काय आहे? एखाद्या व्यक्तीला अपघात झाला की काय रे, जखमा वाटे रक्तस्राव होतो. अनेक वेळा शस्त्रक्रियेच्या वेळी रुग्णास रक्त द्यावे लागते. तसेच ॲनिमिया, थॅलेसेमिया, कॅन्सरग्रस्त रुग्णांनी बाहेर रक्त पुरवठा केले जातात. म्हणजे याचा अर्थ मला सांगा, रक्त ॲक्सिडेंट झालं, ऑपरेशनच्या वेळेस रक्त काय बाहेर जाऊ शकतो म्हणून रक्त द्यावं लागतं त्यांना. शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी त्या व्यक्तीला बाहेरून रक्त दिले जातात, याला रक्तपराधन म्हणतात किंवा ब्लड ट्रान्सफ्युजन म्हणतो मित्रांनो. रक्तपराधनासाठी रक्ताचा पुरवठा कुठून होतो?
होतो बघा, रक्तपेढ्या प्रेझेंट असतात. रक्तपेढ्यामध्ये निरोगी व्यक्तीच्या शरीरातून विशिष्ट पद्धतीचे रक्त काढले जाते आणि गरजूंना पुरवले जाते. जमा झालेले रक्त लगेच वापरायचे नसल्यास ते काय रेफ्रिजरेटरमध्ये काही दिवसापर्यंत ठेवता येतं. रक्तदाता, जी व्यक्ती रक्त देते त्याला रक्तदाता म्हणतात, डोनर म्हणतो. रक्तग्राही, ज्या व्यक्तीला रक्त दिले जाते, कळलं का, ती व्यक्ती म्हणजे रक्तग्राही म्हणजे ग्रहण करणारा आहे. हे समजणं गरजेचं आहे मित्रांनो. क्लिअर आहे या ठिकाणी. आता बघा, ओ रक्त गटाचे रक्त इतर सर्व गटांना देतात आणि ए बी रक्तगट व्यक्ती सर्वांकडून घेऊ शकतो, म्हणून ओ रक्त गटाला सर्वयोगी दाता म्हणतो, तर ए बीला आपण सर्वयोगी ग्राही म्हणून ओळखलं जातं. म्हणून बघा, ओ रक्त गटाला सर्वयोगी काय दाता युनिव्हर्सल डोनर म्हणतात, तर मला सांगा ए बी रक्त गटाला काय रे सर्वयोगी ग्राही म्हणतात. काला का तो दुसऱ्याकडून घेतो, ओ सगळ्यांना देतो. यानंतर बघा, रक्तदाब आहे. रक्तदाब काय असतो रे, जसं एखाद्या पाईपलाईन मधून पाणी चाललंय तर तो पाणी त्या पाईपलाईनवर दाब निर्माण करतो ना, सेम आपल्या शरीरामध्ये अशा प्रकारे रक्तवाहिनी आहेत. हे त्यातून वहन होणारा रक्त मला सांगा, जर या दोन्ही वाहिनींच्या भित्तिकेवर जो दाब निर्माण करतो त्याला रक्तदाब म्हणतात. पण शरीरात 3 प्रकारची रक्तवाहिनी आहे, धमनी आहे, शिर आहे, केशवाहिनी. कशावर मोजतो, तर धमन्यांच्या भित्तिकेवर आपण रक्तदाब मोजत असतो. ही गोष्ट तुम्हाला समजणं गरजेचं आहे मित्रांनो. रक्ताने या धमन्यांच्या भित्तिकेवर जो दाब निर्माण करतं त्याला आपण काय म्हणत असतो, रक्तदाब म्हणत असतो. आता बघा, या ठिकाणी बघा, हृदयाच्या अंकुंचन आणि प्रसरणामुळे धमन्यातील रक्त सारखे प्रवाहित ठेवले जाते आणि अंकुंचनामुळे धमन्यांच्या भित्तिकेवर रक्ताचा दाब पडतो, यास रक्तदाब म्हणतात. बघा, हृदय जेव्हा अंकुंचन पावतो तर रक्ताचा पुरवठा वाढेल आणि धमन्यांमध्ये काय रे रक्तदाब जास्त असेल. मग हृदयाच्या अंकुंचनाच्या वेळेस मला सांगा, हृदयाच्या अंकुंचनाच्या वेळेस मला सांगा जो दाब असतो तो सिस्टोलिक आणि तो जास्त असतो. डायस्टोलिक म्हणजे काय, हृदयाच्या प्रसरणाच्या वेळेस जो दाब असतो तो कमी असतो. का, कारण रक्ताचा पुरवठा कमी होतो मित्रांनो. तर बघा, साधारण रक्तदाब 90 ते 120 असायला पाहिजे, म्हणजे याचा अर्थ कोणता, सिस्टोलिक. आणि डायस्टोलिक 60 ते 80 असायला पाहिजे. उच्च रक्तदाब कधी म्हणतो आपण, जर 120 ते 139 जर असेल वरचा रक्तदाब आणि सिस्टोलिक, आणि मला सांगा 80 ते 89 असेल डायस्टोलिक, तर त्याला आपण काय म्हणतो, हाय ब्लड प्रेशर. उच्च रक्तदाब अवस्था 140 ते 59 आणि डायस्टोलिक मध्ये किती 90 ते 99 असेल, आणि उच्च रक्तदाब अवस्था 2 160 आणि हे 100. म्हणजे याचा अर्थ 120 वरचा आणि 60 खाली जर असेल तरी, सॉरी 80 खाली, 80 120 वरचा आणि 80 खाली असेल तर हे काय रे हेल्दी ब्लड प्रेशर आहे. परंतु ही कंडिशन लक्षात ठेवा, उच्च रक्तदाब एक अवस्था काय असते, वरचा 140 159 आणि खालचा 90 99 असेल तर पहिली अवस्था, आणि उच्च रक्तदाब दुसरी अवस्था, वरचा 160 आणि खालचा 100 असेल तर दुसरी अवस्था. हे आपल्याला समजणं गरजेचं आहे, हे आपल्याला कळणं गरजेचं आहे काय आणि कशा प्रकारे असणार आहे. म्हणून मित्रांनो, क्लिअर आहे इथपर्यंत, क्लिअर आहे इथपर्यंत. आता बघा, पुढचं पॉईंट काय आहे ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो. ABO या रक्तगटांचा शोध 1900 मध्ये काय रे कार्ल लँडस्टीनर यांनी लावला. मी सांगितलं या शोधा बद्दल 1930 साली त्याला नोबेल पारितोषिक देण्यात आले. AB रक्तगटाचा शोध काय रे डिकास्ले यांनी लावला. बघा, व्यवस्थित लक्ष द्या, डिकास्ले आणि स्टर्ली यांनी 1902 मध्ये लावला. बघा, लँडस्टीनर यांनी कोणाकोणाचं लावलं, AB आणि O, आणि AB या रक्तगटा गट डिकास्ले आणि स्टर्ली यांनी काय 1902 मध्ये लावला. लँडस्टीनर 1900 मध्ये त्या तिघांचं लावला. हे समजणं गरजेचं आहे. रक्तशास्त्र हिमॅटोलॉजी म्हणतो, रक्ताचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला हिमॅटोलॉजी म्हणून ओळखलं जातं. रक्त तयार करणे, अवयव आणि रक्ताचे रोग यांचा अभ्यास करणारी वैद्यक विज्ञानाची शाखा म्हणजे काय रे हिमॅटोलॉजी म्हणतो आपण. हे आपल्याला कळणं गरजेचं आहे, ज्याच्यामध्ये त्यांचं संपूर्ण अभ्यास केलं जातं आणि अनालिसिस केलं जातं. हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे मित्रांनो. तर मला सांगा, अशा प्रकारचा हा पॉइंट काय आहे, अतिशय महत्त्वाचा आपण बघितलेलं आहे मित्रांनो. बघा, नवीन बॅच काय आहे, 1000 रुपयामध्ये आहे. कळलं का, ज्या बॅच मध्ये जर बघितलं आपण जेवढे काही घटक बघतो तो इन डिटेल घेतलेला आहे. ज्या विद्यार्थ्यांना सायन्सचा कायमचं किटकिट मिटवायचं आहे, स्टेट बोर्ड सोबत ही बॅच जर जॉईन केलात तर तुमचं कायमचं काय आहे सायन्सचा प्रश्न मिटू शकतो. हे मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो. लेक्चर झाल्यानंतर तुम्हीच मला रिप्लाय देताल की सर सर्वाधिक मार्क हे आम्हाला कशामध्ये आलेत, विज्ञानमध्ये आलेत म्हणून. हे मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगू शकतो मित्रांनो. तर चालेल, बघा बाकीचा पार्ट आपण पुढच्या सेशन मध्ये बघूया. तोपर्यंत मी या ठिकाणी थांबण्याचा प्रयत्न करतो. थँक्यू विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद. भेटू आपण पुन्हा. सगळ्यांना सांगा ॲप डाउनलोड करायला, सायन्स बाय अशोक पवार स्टेट बोर्ड बॅच, तसेच आपल्या या बॅचेस बद्दल पण विद्यार्थी मित्रांना आवर्जून सांगा मित्रांनो. तर चालेल, थँक्यू, धन्यवाद.